नमस्कार। हे आता वर्धेभर रोडच्या बाजूनं म्हणजे पैसे खायचे कसे धंदे आहे, ठीक आहे। इच्छा मंत्र्यापासून आमदार खासदारापासून तर हे धंदे पहा। हे रोडवर सायकल ट्रॅक बनवला। पहिलेच गाड्याले जाले रस्ता बरोबर नाही आहे, तो रस्ता पहिलेच कमी आहे। त्याच्यानंतर इकडं पहा, हे आरवी नाका आहे समोर। हे आमदार पंकज भोयर याच्या जवळचे काही लोकांची इथं घर आहे आणि ह्या रस्ता मोठा रस्ता होता। आमदारानं दबाव आणून ह्या रस्ता लहान केला आणि अतिक्रमित जे घर होते ते उठवले नाही, कारण ते आमदाराच्या जवळचे होते। आणि तो रस्ता आरवी नाक्यावर मोठा व्हायला पाहिजे होता, तिथं नॅरो झाला। पहिलेच रस्ता लहान, लोकांना अतिक्रमण हटवायच्या न हटवता इथं सायकल ट्रॅक काढला। आणि ह्या सायकल ट्रॅकवर खर्च किती केले माहिती आहे का तुम्हाला? 38 लाख रुपये जवळपास खर्च केले आहे या सायकल ट्रॅकवर। जर वर्धेतल्या लोकांना पानं खाऊन थुकाले लावलं असतं तरी ह्या सायकल ट्रॅक तयार झाला असता। 38 लाखाचे कमीत कमी, ठीक आहे, इच्छा मंत्र्यानं पानं चारले असते, एवढं तरी लोकांना आनंद भेटला असता। आणि ह्या कलर बी आता 2च दिवस झाले मारून, 2-3 दिवस, तर याचा कलर बी उडला। म्हणजे बोगस काम आहे। पैसे खायचे कसे धंदे आहे मला हे सांगा। मी बंद्या वर्धेले 10 लाखात कलर मारून देतो, ह्या म्हणते 38 लाख रुपये लागले। ते पैसे लागले कसे याचा हिशोब, ठीक आहे। वर्धेचे जे मंत्री आहे पंकज भोयर, ठीक आहे, पालकमंत्री आहे, कोणत्या कोट्यातून झाले, हे कायले गरज होती सायकल ट्रॅकची, तसे हे पुढे सायकल चालूनच राहिले। हे काही सायकल ट्रॅकनं चालते बा असं तर काही आहे नाही का? तुम्ही जपान सारखे कटघडे लावले, ठीक आहे, तो बा सायकल ट्रॅकच्या बाहेरून तिकडे सायकल घेऊन चालला, ठीक आहे। आता 38 लाख रुपये तुम्हाला तरी वाटते का ह्या बकवास कलरचे लागले असन म्हणून? एवढं सांगा। आणि पहिलेच नॅरो रस्ता, त्याच्या सायकल ट्रॅक काढली होतं, अतिक्रमण ते उठवलं नाही। आणि हे अगाऊ म्हणजे पैसे खायचे अनेक प्रकार बीजेपीनं काढून ठेवले आहे याच्या सरकारमध्ये। ह्या नवीन पैसे खाचा प्रकार आहे। म्हणजे पहिले तर सिमेंटच्या रस्त्याले ड्रेनेज पाईपलाईनचे भोगदाडे पाडले, मग ते बुजवले, त्याच्यावर सिमेंटच्या रस्त्यावर डांबरीकरण करून पैसे खाल्ले इथं वर्धेत। असे बोगस धंदे इथं चालू आहे। आणि हे आता सायकल ट्रॅकचे पैसे खाणं चालू आहे। अजून एक व्हिडिओ घेऊन येईन मी वर्धेतला आहे, ठीक आहे। 70 लाख रुपयाची घड्याळ लावली आहे वर्धेत, तो आपण काही दिवसात व्हिडिओ घेऊन येणार आहे। धन्यवाद।